श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मंडळी, आता आपण बनवूया बिना साठ्याच्या मस्तपैकी खुसखुशीत करंज्या. तर बघा, त्यासाठी मी इथे अर्धा किलो मैदा घेतला आहे. अर्धा किलो म्हणजे याच वाटीने मी 2 वाट्या घेतल्या आहेत. तर 2 वाट्या असतील तर पाव वाटी तुम्ही साजूक तूप घ्यायचं. तर याचं आपल्याला मोहन टाकायचं आहे. तर हे कडकडीत गरम करून आपल्याला टाकायचे त्याच्यामध्ये, आणि चवीनुसार मीठ. तर मी आता तूप गरम करून घेते आणि मग आपण पीठ मळायला घेऊ. मी तूप चांगलं मस्त कडकडीत गरम केलेलं आहे. आता आपण काय करायचं, एकदम टाकायचं. एकदम टाकण्याऐवजी आधी आपण असं याच्याने टाकून घेऊया. म्हणजे जर जास्ती पण नको व्हायला, म्हणून बघूया आधी, दाखवते. त्याचं असे मुठ्ठे झाले पाहिजे तसे, तर मग तूप बरोबर आहे आपलं. हे चवीनुसार मीठ होतं टाकायचं, ते पण टाकून घेऊया. आता गरम आहे म्हणून आपण आधी चमच्यानेच करूया, मग हात घालू, कारण हाताला चटका लागेल. तर चमच्याने मी असं मिक्स करून घेते. आता मी चमच्याने करून झालेलं आहे. आता आपण हाताने आधी हे करून बघायचं. सगळं मिक्स करून घेते मी हाताने सगळं, आणि मग वाटलं तर आपण ते तूप आहे ते घालून घेऊया. हे बघा, आपलं आता मिक्स करून झाले. तर हे बघा, आता हे एकदम असा मोठा म्हणजे होत नाही आहे. हे बघा, थोडं म्हणजे अजून आपल्याला थोडं टाकावंच लागेल. तर मी आहे ते हे सर्व टाकून घेते, म्हणजे आपल्याला करंज्या एकदम खुसखुशीत ठुसठुशीत होतात. काही वेळेला काय होतं, तूप गरम केल्यानंतर मग ते वाढतं, मग एकदम टाकलं तर एकदम पण जास्ती होतं. त्यामुळे तसं आपण अंदाज घेऊन टाकायचं. तर हे मिक्स करून घेऊ. आता मी मिक्स करून घेतले. आता बघूया आपला कसा मोठा होतो तो. हे बघा, आता असा घट्ट मोठा झाला ना, म्हणजे आपलं बरोबर आहे तूप आहे. तर आता आपण पीठ मळायला घेऊ. आता पाणी घालून मी आता पीठ मळून घेते. थोडं थोडं घालून आपल्याला मळायचे पीठ. आपण चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि तुपाचं मोहन टाकलेलं आहे. साठ्याच्या करंज्याला काय होतं, कधी कधी साठा फसतो आणि मग म्हणजे ती फुटू शकते करंजी. मग त्यापेक्षा हे अशा पद्धतीने केले ना तर लागतात पण छान खुसखुशीत. आणि साठ्याचं म्हणजे साठा फुटायची भीती असते, एवढं मेहनत करून परत साठा फुटला तेलामध्ये कसं काही वाट लागली, म्हणून अशा पद्धतीने झटपट होतात. आता मी असं पीठ मळून घेते. आता हे बघा, अशा प्रकारे मी पीठ मळलेलं आहे. पीठ मळताना चांगलं असं मळून घ्यायचं. चांगलं असं मोडून हाताने असं करून ते घ्यायचं, आणि पुन्हा असं दोन्ही हाताने असं चांगलं मळून घ्यायचं. असं चांगलं मळून घ्यायचं पीठ. बघा, अशा पद्धतीने पातळ पण नाही, सैल पण नाही आणि घट्ट पण नाही, अशा पद्धतीने मी पीठ मळलेलं आहे बघा. तर आता हे 5 मिनटं आपण ठेवू आणि करायला घेऊ करंज्या. असं झाकून ठेवायचं. बघा, अशा पद्धतीने पीठ मळलं गेलं पाहिजे. तर मी आता 5 मिनटं झाकून ठेवते. आपण असं 5 मिनटं झाकून ठेवूया. आपली आता 5 मिनटं झालेली. आता आपण काय करायचं, असं जरासा असा तुपाचा हात असा लावून पुन्हा असं मळून घ्यायचं. तुपाचा हात लावून असं जरा मळून घ्यायचं. आपण जे वाटीत ते तूप घेतलेलं तेच तूप असं लावायचं. आणि करंज्या करताना हे झाकून ठेवायचं असतं पीठ, नाही तर ते सुकतं. मग आता आपला मस्त झालेला आहे गोळा. आता आपण करायला घेऊया. आता आपण पिठाचे काय करायचे, असे छोटे छोटे गोळे करायचे आहेत. असे 2 गोळे करून दाखवते तुम्हाला. बाकीचं पीठ असे थोडे गोळे करून ठेवायचे आणि बाकीचं पीठ पुन्हा झाकून ठेवायचं. आणि आता पोलपाटवर आपण लाटायला घेऊया. आता आपण सारण करून ठेवलेलं आहे. सारण आपलं रेडी आहे. याला काहीच पीठ लावायची गरज लागत नाही. एकदम जाड पण नाही आणि पातळ पण नाही, अशी लाटायचे आपल्याला. पातळ पण नाही आणि जाड पण नाही, खूप मस्त होतात ह्या करंज्या. हे बघा, मी जी पुरी लाटून ठेवलेली आहे. आता हे बघा, आपलं सारण मी डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे. ते आपण आता काढून घेऊया करंज्या करायसाठी. जसं लागेल तसं आपल्याला, जशा करंज्या केवढ्या करायच्या आहेत त्याप्रमाणे आपण काढून करंज्या करू शकतो. आता मी ते काढून ठेवलेलं आहे आणि आता आपण करायला घेऊ.
आपली अशी पुरी लाटलेली आहे म्हणजे करंजीसाठी. तर हा साचा आहे, त्या साच्यावरती मी आता करते. बघा आता ही आतली बाजू जी होती ना, म्हणजे खालती पोलपाटवर अशी होती, ती अशी करायची उलटी आणि अशी ठेवायची. बघा थोडीशी अशी मोठीच करून घ्यायची म्हणजे बरोबर अडचण नाही होणार. आणि आता आपण काय करायचं, या किनारीला थोडंसं असं पाणी लावून घ्यायचं, पाण्याचं असं बोट लावायचं आणि आपल्याला असं मधोमध हे बरोबर असं मधोमध असं भरायचे. करंजीच्या मधोमध बरोबर भरून घ्यायचे. करंजीचं आतलं भरलेलं असलं ना का खूप छान लागते खायला. आणि हे असं करून असं आपल्याला असं दाबून घ्यायचे. असं दाबून घेतलं किनाऱ्याला काही तर साईडचं आपण हे असं काढून घ्यायचं. एक अशी पण पद्धत आहे आणि एक दुसरी पण पद्धत आहे, आपण कातडीने काढतो ते पीठ राहिलेलं काढायचं. आणि आपण आता ही करंजी काढून घेऊ. ही बघा आपली करंजी एकदम म्हणजे अशी भरलेली झालेली, अशी टुमटुमीत भरलेली झाले. तर आता काय करायचं, आता तुम्हाला सांगते. आता आपण एक असं ताट घ्यायचं, असं ताट घ्यायचं आणि त्याच्यावरती एक असं ओला कपडा ठेवायचा. म्हणजे ताटावर तुम्ही असे काढून घेऊ शकता, असे ताटावरती ठेवायचे आणि त्याच्यावरती असा ओला कपडा असतो ना, तो असा ठेवायचा म्हणजे ती करंजी सुकत नाही. आणि अशाच मी आता प्रत्येक करंज्या करणं आणि ह्याच्या खाली ठेवते. मग आता आपण अशा पद्धतीने करून घेऊया. एक करून दाखवते. अशी मोठीच करायची, लाटी जरा मोठीच करायची. आता झालेली आपली लाटी. आता काय करायचं, ही जी आतली बाजू असते ना, म्हणजे आपण लाटलेली ती आतली बाजू बाहेरच्या साईडला काढायची. म्हणजे आपला जो साचा आहे त्याच्यामध्ये असं ठेवायची. हे बघा. आणि आता आपण सारण भरून घेऊया. असे मधोमध सारण भरून घ्यायचं. एकदम जास्ती पण अंदाजे भरायचं, म्हणजे आपलं ते म्हणजे फुटायला नको, अंदाजे असं भरायचं. आता मी असं बंद करून घेते. पाण्याचा हात लावायचा आहे साईडला, आपल्याला असा थोडासा असा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला हे असं बंद करून घ्यायचं आहे. आणि असं बाजूने असं किनार अशी दाबून घ्यायची. आणि आता आपण काढू. आता हे साईडचं असं काढायचं. आता बघू आपली करंजी. हे बघा. आता अलगद हाताने अशी नीट तिला काढून घ्यायची. हे बघा अशी मस्त झाले. आता पुन्हा तशी आपण त्याच्यामध्ये ठेवूया. हे बघा, याच्या खाली अशी झाकून ठेवायच्या म्हणजे त्या सुकत नाही. तर मी अशा पद्धतीने करून घेते आणि मग आपण तळायला घेऊ. आता मी तुम्हाला कातडीने कापायची ती दाखवते पद्धत. बघा, याचा असा गोळा करून घ्यायचा आणि असं बंद करायचं. परत पुन्हा हे असं उघडं नाही ठेवायचं पीठ, मग ते पीठ आपलं छान होतं. बघा असं ठेवायचं, लाटून घ्यायचं. साजूक तूपच घालायचं मोहनला.
डालडा रिफाईंड वगैरे नाही घालायचं, मग ते कडक होतं जास्ती. साजूक तुपामुळे छान सॉफ्ट होत राहतात त्या, नाही तर मग लाटताना प्रॉब्लेम होतो डालड्याच्या तुपाने. तर बघा आता ही लाटी मोठी केली का पुन्हा तसंच करायचं. ही बाजू आहे ती फिरवायची, आतली बाजू वरती काढायची. आणि आता कसं करायचं दाखवते. याला पण पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि आता सारण भरू आणि मग कातणीचं मी तुम्हाला दाखवते. असा हात ठेवायचा आणि असं सारण भरून घ्यायचं, मग ते बाहेर नको यायला. पाण्याचा हात लावलेला आहे आपण. आता अशी उचलायची आणि अशी पटकन बंद करायची साईडला आणि अशी दाबून घ्यायची. अशी बाजूने अशी दाबून घ्यायची आणि आता आपल्या कातणीने ती कापून घ्यायचे. ही बघा कातणीने आता कापायची. अशी एकदम जवळून पण नाही आणि एकदम लांबून पण नाही, अशा पद्धतीने आपल्याला कापायचे. ही बघा. आणि किनार पुन्हा काढायची. आता पुन्हा उचलताना असं पकडायचं आणि असं साईडून अशी उचलायची अशी. म्हणजे कधी कधी काय होतं आपली फुटते, म्हणून उचलताना पण सांभाळून उचलायची. अशा पद्धतीने आपण अशा पण करू शकतो आणि तशा पण करू शकतो. तर मी आता करून घेते करंज्या. अशा माझ्या करंज्या एवढ्या करून झालेल्या आहेत. आता आपण या तळून घेऊ. आता मी तळून दाखवते तुम्हाला. तेल तापत ठेवले, तेल तापलेलं आहे. आता आपण तळून घेऊया. आता मी गॅसवर कढई ठेवले आणि तेल ठेवले तापलं तापलेलं आहे तेल. आता गॅसची फ्लेम स्लो करायची तापल्यानंतर. तर आपण टाकून घेऊया. मीडियम टू लोवरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत. करंज्यांचं काम खूप नाजूक असतं. अलगद हाताने त्याला हे करावं लागतं. आता जेवढ्या राहतील तेवढ्याच आपल्याला घालून घ्यायच्यात. आता एवढ्या राहिलेल्या आहेत, 6 करंज्या राहिल्या. आता थोड्या म्हणजे बघूया आणि मग उलटून घेऊया. अशा उलटून घ्यायच्या, अलगद तशा उलटून घ्यायच्या. जशा त्या वळतील तशा त्यांना वळवावं लागतं. आता चांगल्या मीडियम टू लोवरती मस्त सोनेरी कलरवर आपण तळून घ्यायच्या. अशा पद्धतीने आपल्या करंज्या झाल्यात मस्त एकदम कुटकुटीत अशा छान. अशा पद्धतीने मी आता सर्व करंज्या करते. आता आपण दुसरी बॅच टाकतोय. दुसरी बॅच बघा. अलगद टाकायच्या. ही एक कातणीने केली होती ती आहे. आता ही पण तशाच मी तळून घेते. आपण फिरवून घेऊया. अलगद हाताने फिरवायच्या. आणि दुसरी बॅच आहे. आता अशा पद्धतीने मी सर्व करून घेते बघा मस्त. आता आपली दुसरी बॅच पण झालेली आहे. आता आपण काढून घेऊ. मस्त असं गोल्डन कलरवरती, सोनेरी कलरवरती फ्राय करायचं, तळून घ्यायचं आपल्याला. ताप निथळून घ्यायच्या. आपल्या मस्त करंज्या झालेल्या आहेत बघा. अशा पद्धतीने आपल्या या करंज्या झालेल्या आहेत. आता अशाच पद्धतीने मी आता सर्व करंज्या करून घेते. तरी बघा
माझ्या अशा एवढ्या सगळ्या करंज्या करून झालेल्या आहेत. एकूण 50 ते 55 होतात, माझ्या झाल्या 55. तर बघा किती छान झाल्या आहेत, तुम्ही बघू शकता. मस्त बिना साट्याच्या पण छान होतात. मी तुम्हाला एक दाखवते. हे बघा, हे बघा कुरकुरीत झालेले आहे, चांगल्या महिनाभर चांगल्या टिकतात. आहे बघा, मी तोडून दाखवते तुम्हाला. हे बघा, वाव किती मस्त झाले आहेत. हे बघा, मस्त जे खारीसारख्या खायला खूप छान अगदी टिकणाऱ्या या करंज्या आहेत. तर तुम्ही नक्की ट्राय करा. माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.